नमस्कार. नवीन मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार अचानक रुग्णालयात दाखल झालेत आणि ही बातमी समोर येताच सर्वत्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं. नेमकं काय घडलं, त्यांची प्रकृती कशी आहे आणि ही माहिती सर्वप्रथम कशी समोर आली? मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार शरद पवार यांना सौम्य अशक्तपणा आणि डिहायड्रेशनचा त्रास जाणवू लागला. प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितलं की त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि काळजीचं कारण नाही. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर पोस्ट करून शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केलं की त्यांना सौम्य त्रास आहे आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. घटनाक्रम पाहिला तर त्यांना अशक्तपणा जाणवू लागला. त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला. पुढील तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तपासणीनंतर हा सौम्य डिहायड्रेशनचा प्रकार असल्याचं सांगण्यात आलं आणि त्यानंतर ही माहिती व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे सार्वजनिक झाली. रुग्णालय प्रशासनानं स्पष्ट केलंय की त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलंय. सध्या कोणतीही गंभीर बाब समोर आलेली नाही. मात्र या संदर्भात अतिरिक्त वैद्यकीय बुलेटिन जाहीर करण्यात आलेलं नाही. अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत अनुभवी आणि प्रभावी नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतची कोणतीही बातमी ही स्वाभाविकपणे मोठी ठरते. त्यांच्या समर्थकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये काळजीचं वातावरण दिसून आलं. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. अशा वेळी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते, अफवांपासून दूर राहणं. सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू होतात, पण प्रत्येक माहिती अधिकृत असेलच असं नाही. त्यामुळे संयम आणि जबाबदारी आवश्यक आहे. आता पुढे काय होऊ शकतं? जर प्रकृती लवकर सुधारली तर काही दिवसात त्यांना डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. नियोजित कार्यक्रमांमध्ये बदल होऊ शकतो. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती स्पष्ट नाही. सध्या उपलब्ध माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि उपचार सुरू आहेत.